एव्हरग्रीन नॉलेज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सिंपल स्ट्रेस स्ट्रेन हे आपण हे चॅप्टर बघितलं. त्याच्यातला एक सेकंड चॅप्टर आपण बघतोय. त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? रेखीय ताण म्हणतात. द चेंज इन लेंथ ओव्हर द ओरिजिनल लेंथ इज डिफाईन्ड ॲज अ लिनियर स्ट्रेन अँड डिनोटेड बाय लिनियर स्ट्रेन. म्हणजेच रेखीय ताण म्हणतात. लिनियर स्ट्रेनला मराठीत रेखीय ताण म्हणतात. त्याचे लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू DL अपॉन एल हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर विचारलं एक्झाममध्ये तर लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, तर लिनियर स्ट्रेनची ही डेफिनेशन लिहायचं, हा फॉर्म्युला लिहायचा. म्हणजे मूळ लांबीपासून जो बदल झालेला असतो, रेखीय ताणापासून ज्या परिभाषित केला जातो त्याला लिनियर स्ट्रेन म्हणजे रेखीय ताण म्हणतात. तर हा तुम्हाला फक्त लिनियर स्ट्रेन म्हणजे काय ही डेफिनेशन लिहायची आणि हा फॉर्म्युला लिहायचा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघू. स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर द डक्टाईल मटेरियल. म्हणजेच याला यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये मुख्यतः वापरणारे यांत्रिक गुणधर्म असं म्हटलं जातं. तर त्याचं ही डायग्राम आहे. तर आपण द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मोस्टली यूज द मेकॅनिकल इंजिनिअरिंग आर डिटरमाइंड फ्रॉम द स्टँडर्ड टेन्साईल ट्रेस. दिस अ टेस्ट consist gradually loading standard specimen of the material and notice the corresponding value of the load is elongation until the specimen future. एवढंच लिहायचं आहे फक्त तुम्हाला. याला जर तुम्ही हे जर बघितलं तर याचं मराठीमध्ये जर बघाल जे तुम्ही चाचणीमध्ये जे सामुग्रीच्या प्रमाणात म्हणजे अभियांत्रिकी चाचणीच्या सामुग्रीमध्ये जो प्रमाणात नमुन्यांचे हळू नेतृत्व करणे आणि नमुना फ्रॅक्चर होईपर्यंत भार आणि वाढीचे संबंधित मूल्य लक्षात घेणे हे समाविष्ट आहेत. म्हणजे एखाद्या ज्या चाचणीमध्ये फ्रॅक्चरमध्ये ज्या स्टीलच्या फ्रॅक्चरमध्ये जो तणाव निर्माण होत असतो तर केलेल्या सौम्य स्टीलच्या नमुन्याचे ताणतणाव वक्र तपासणे. जसे आपण लोडचे मूल्य P वाढवतो तसे जसे भारामधील ताण वाढत जातो. म्हणजेच काय, ही जी डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. हा स्ट्रेस आहे आणि हा स्ट्रेन आहे. आणि ज्या पद्धतीने आपण बघा ABCDEF इफिशियन्सी वाढत जाते. म्हणजे हा तुमचा नेक आहे. मी तुम्हाला काय बोललो, जसं आपण म्हणजे इथं जो ब्रेक केला जात असतो तर याच्यावर भार येत असतो आणि हा P म्हणजे फोर्स. तर तुम्हाला जर विचारलं स्ट्रेस स्ट्रेन कर्व अँड डक्टाईल मटेरियल, फक्त तुम्ही इथून तर ह्या इथपर्यंत लिहायचं आणि ही डायग्राम काढायची. आणि ही पहिली डायग्राम, ही दुसरी डायग्राम, या दोन लिहायचं. बाकी जास्त काही नाही. आणि फक्त एवढं लिहायचं. त्याचा पुढचा पार्ट बघू. प्रोफेशनल लिमिट म्हणजे काय, अनुपातिक मर्यादा. त्याला मराठीत अनुपातिक मर्यादा म्हणतात. म्हणजे इट इज डिफाईन्ड ॲज दॅट द स्ट्रेस ॲट विच द स्ट्रेस स्ट्रेन कर्व बिगिन द डिव्हिएटेड फ्रॉम द स्ट्रेन लाईन. म्हणजेच तो ताण म्हणून अपरिभाषित केला जातो ज्यावर ताणतणावावर वक्र सरळ रेषेपासून विचलित होऊ लागतो त्याला अनुपातिक मर्यादा म्हणतात. प्रोफेशनल लिमिटला अनुपातिक मर्यादा म्हणतात. एक मराठीत जर मराठीत त्याचं रूपांतर केलं तर अनुपातिक मर्यादा प्रोफेशनल लिमिट. तुम्हाला फक्त एक्झाममध्ये एवढंच लिहायचं आहे. इथून ही डेफिनेशन इथून तर इथपर्यंत लिहायचं, एवढंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग बघू. इलॅस्टिक लिमिट म्हणजे का लवचिक मर्यादा. मराठीत त्याला लवचिक मर्यादा म्हणतात. तर इलॅस्टिक लिमिट म्हणजे लवचिक मर्यादा. तर त्याची डेफिनेशन इथपर्यंत लिहायची. तर इवन इफ द लोड इन्क्रीज द बाइंडेड पॉईंट A अप टू पॉईंट B द मटेरियल विल बी रेकग्नाइज द ओरिजिनल शेप अँड साईज. बस इथपर्यंत लिहायचं. ही तुमची इथपर्यंत लिहायचं. आणि जर त्यांनी प्रॉपर एक्सप्लेनेशन करायला लावलं तर वेन द लोड इज रिमूव्ह द मीन्स द मटेरियल हॅज द इलॅस्टिक प्रॉपर्टी अप टू पॉईंट B द पॉईंट नोन ॲज इलॅस्टिक लिमिट. इथपर्यंत लिहिलं की हरकत नाही. इथपर्यंत तुम्हाला फक्त इथपर्यंतच लिहायचं आहे. इथून तर त्यांनी जर एक्सप्लेन करायला लावलं तर इथून तरी तुम्ही इथपर्यंत लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय, लवचिक मर्यादा. मराठीत त्याला लवचिक मर्यादा म्हणतात. त्याचा पुढचा पार्ट बघू. एल्ड पॉईंट म्हणजे काय, उत्पन्न बिंदू. मराठीत त्याला उत्पन्न बिंदू म्हणतात.
एल पॉईंट हे फक्त मी मराठीत एक्सप्लेन करतो याकरता की जेणेकरून आपल्याला इंग्लिशमधलं रूपांतर आपल्याला सोप्या भाषेत कसं करता येईल याचं एक म्हणजे एक्झाममध्ये आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे लिहिता येईल याकरता आपण एक मराठीत एक्सप्लेन करून तुम्हाला मी सांगतो आहे. एल्ड पॉईंट म्हणजे काय, उत्पन्न बिंदू याची डेफिनेशन इथून तर तुम्ही या इथपर्यंत लिहू शकता. The material is the standard bounded point B. The plastic stage will be reached on the removal of the load. Material will not be able to recover it is the original shape and size and shapes. म्हणजे जर तुम्ही एखाद्या जर सामग्रीच्या बी बिंदूच्या पलीकडे ताणली गेलेली असलेली प्लास्टिकचा टप्पा गोठला जात असेल आणि बाहेर काढून टाकल्यानंतर सामग्रीचे मूळ आकार आणि आकारपर्यंत मिळू शकणारा बिंदू सी आणि डी अनुक्रमे वरच्या आणि खालच्या उत्पन्न बिंदूला जे तयार होतो त्याला उत्पन्न बिंदू म्हणतात. एल्ड पॉईंट फक्त एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि त्याचा पुढचा पाठ बघू. अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, अंतिम ताण. सोप्या भाषेत एकदम अंतिम ताण. अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, अंतिम ताण. त्याची डेफिनेशन फक्त तुम्ही इथून तर इथपर्यंत लिहू शकतात. बस एवढीच डेफिनेशन लिहायचं आहे. त्याचं एक तुम्हाला हे जे सगळे जे आहे ना हे तुम्हाला एक मराठीत एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीत ते जाईल. त्याचे कमाल म्हणजे ईवर ताण म्हणजे एखादा पदार्थ घेऊ आपण ईवर जो ताण जे कमाल ताण असतं ते मूल्य गाठले जाते ज्याला अंतिम ताण असले म्हटले जाते. हा ताण चाचणीच्या माध्यमातून केला जात असतो. या ताणाचे सर्वात मोठे मूल्य आणि टेन्शन चाचणीमध्ये पोहोचलेल्या भाराचे सर्वात मोठे मूल्यांच्या नमुन्याचे क्रॉस सेक्शन क्षेत्रामध्ये विभाजित करून ओळखले जात असते व ते काढले जात असते. त्याला अल्टिमेट स्ट्रेस म्हणतात. तर मित्रांनो एवढंच फक्त तुम्हाला लिहायचं आहे अल्टिमेट स्ट्रेस. आणि अल्टिमेट स्ट्रेसचं फक्त एवढंच लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे काय, ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे वेगळा केला जाणारा घटक. तर त्याचं एक तुम्हाला एक मराठीत त्याचं एक्सप्लेन करून देतो. तुम्हाला फक्त डेफिनेशन एवढीच लिहायची. आफ्टर द स्पेसिमेन द रीच द अल्टिमेट स्ट्रेस नेक द फॉर्मेट विच द डिक्रीज द क्रॉस सेक्शन एरिया इज अ स्पेसिमन. इथपर्यंत लिहायचं आहे तुम्हाला. या इथून तर इथपर्यंत लिहायचं. ब्रेकिंग स्ट्रेस फक्त लक्षात ठेवण्याचा पॉईंट हा आहे. ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे काय, जो अंतिम ताणापर्यंत पोचला गेलेला एक मान तयार होतो ज्यामुळे जो एक मध्यबिंदू असतो त्या दर्शवल्याप्रमाणे नमुन्याचे जे क्रॉस सेक्शनचं क्षेत्र कमी केले जाते. पी बिंदूवर नमुना म्हणजे पी बिंदूपासून जो नमुना ठेवला जातो त्याचा जो ब्रेकिंग स्ट्रेस असतो तो ओळखण्यासाठी जो तयार केलेला गेलेला ब्रेकिंग स्ट्रेस असं म्हटलं जातं. एवढंच फक्त लक्षात ठेवा. ब्रेकिंग स्ट्रेस तुम्हाला विचारलं फक्त इथून तर इथपर्यंत ही डेफिनेशन लिहायची, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे ते एक ढिसूळ साहित्याचे ताणतणावाचं चक्र असतं. आता त्याचा पुढचा पाठ बघू. स्ट्रेन कर्व फॉर द बिटल मटेरियल म्हणजे याला मराठीत काय म्हणतात, ढिसूळ साहित्याचे ताणतणाव. तर तुम्हाला फक्त एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि त्यांनी जर विचारलं ते एक्झाम्पल विचारतात त्याचे फक्त तर ग्लास सिरॅमिक मटेरियल विचारतात ते फक्त, दुसरं काहीच नाही. कॉन्क्रीट काच सिरॅमिक इत्यादी साहित्य येत असतं याच्यात फक्त. म्हणजे ढिसूळ साहित्याचे ताणतणावाचं चक्र फक्त एवढंच विचारलं ते. ह्या पॉईंटमध्ये फक्त तुम्हाला एवढंच विचारले. हा इथून तर इथपर्यंत विचारले बस, बाकी काही नाही. प्रोफेशनल लिमिट पुढचा पाठ बघू आपण. प्रोफेशनल लिमिट म्हणजे काय, अनुपातिक मर्यादा. प्रोफेशनल लिमिटला मराठीत म्हणतात अनुपातिक मर्यादा. तर त्याची ही डायग्राम आहे. स्ट्रेन हे डायग्राम काढायचे आणि त्याचं या डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं फक्त. म्हणजे फ्रॉम O to A strength line which is the represent that the stress directly proportional to strain. Bounded point A the curve slightly divided from the straight line. एवढं लिहायचं. म्हणजे O ते A ही सरळ एक रेषा आहे
जी दर्शवते ती ताणतणावाच्या थेट प्रमाणावर बिंदू एच्या पलीकडे वक्र सरळ रेषेपासून किंचित विचलित होते. एवढं एक मराठीत एक्सप्लेन करून सांगितलं मी तुम्हाला. नंतर फ्रॅक्चर ताण, फ्रॅक्चर स्ट्रेस म्हणजे फ्रॅक्चर ताण म्हणतात त्याला. फ्रॅक्चर ताण ची डेफिनेशन एवढी लिहायची इथून तर इथपर्यंत. द मटेरियल याच्यातलंच पॉईंट आहे हा. द मटेरियल फॉल्स विथ द ओनली लिटल एलॉंगनेशन आफ्टर द प्रोफेशनल लिमिट एक्साइटेड द फ्रॅक्चर स्ट्रेस द सम ॲज द अल्टिमेट स्ट्रेस. म्हणजेच याचं तुम्हाला एक मराठीत एक्सप्लेन करून सांगतो. अनुपातिक मर्यादा ओलांडल्यानंतर सामग्रीच्या केवळ थोड्याशा वाढीचे अयशस्वी होते त्या फ्रॅक्चर ताणाला अंतिम ताणासारखा प्रकार असतो. म्हणजे फ्रॅक्चर स्ट्रेस म्हणजे काय, तर त्याचा जो बिंदू असतो त्या ताणाला जो ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जात असतो त्याला फ्रॅक्चर ताण म्हटला जातो. एवढंच लिहायचं फक्त तुम्हाला. प्रोफेशनल लिमिटमधलाच भाग आहे, एवढंच फक्त लिहायचं फ्रॅक्चर ताण. आणि ही एक डेफिनेशन लिहायची, ही डायग्राम काढायची. हुक्स लॉ. हुक्स लॉ म्हणजे काय, हुक एक कायदा आहे. म्हणजे हुक्स लॉ म्हणजे मराठीत त्याला हुक कायदा म्हणतात. तर त्याचं एक तुम्हाला फक्त हा एक सायंटिस्ट आहे रॉबर्ट हुक याने 1678 हा हुक कायदा काढला होता. तर याच्यावर हा चालतो. आणि तुम्हाला हे एक मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगतो मी. तर तुम्ही हा तुम्हाला जसं त्याचं पाठांतर करावं लागेल आणि तसं तो लिहावं लागेल. तुम्हाला एक मराठीत एक्सप्लेन करून सांगतो हुक कायदा काय आहे. प्रिझोमॅटिक बारच्या विस्ताराच्या प्रयोगाने असे सिद्ध झाले आहे की विशिष्ट मर्यादेच्या पट्टीच्या विस्तार आणि ताण्य बलाच्या प्रमाणात जो बदल होऊन त्यातून निर्माण होणारा विस्तार याच्यातील रेषीय संबंधाचा जो रेषीय संबंध तयार होतात त्याला हुक लॉ म्हणतात. आणि ज्या सायंटिस्टने हा हुक कायदा काढला तर त्याने त्याचा एक म्हणजे त्याचं नाव दिलं रॉबर्ट हुक. तर रॉबर्ट हुक एक सायंटिस्ट आहे, त्याने 1678 हा कायदा काढला तर एक लॉ. आणि फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं इथून तर त्याचं फक्त थोडंसं एक एक्सप्लेनेशन करायचं आणि ह्या सायंटिस्टचं नाव लिहायचं. आणि त्याचं नंतर अकॉर्डिंग टू हुक लॉ द स्ट्रेस डेव्हलप इन द इलास्टिक मटेरियल directly the proportional to the strain up to elastic limit. The ratio stress strain is the constant. म्हणजे the ratio of the stress strain known as the modulus elastic young modulus denoted E. म्हणजेच हुकच्या नियमानुसार जर लवचिक सामग्रीची विकसित होणारा ताण हा लवचिक मर्यादापेक्षा ताणाच्या थेट प्रमाणात आणि प्रमाणात असतो आणि ताण आणि ताणाचे गुणोत्तर असं याला म्हटलं जात असतं. तर त्याचं इथून तर इथपर्यंत तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आणि ह्या इथून तर इथपर्यंत लिहायचं. आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे. E = नॉर्मल स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेस, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन एवढं लिहायचं. फक्त तुम्हाला एवढं लिहायचं फक्त बस. मॉड्युलस ताण आणि हे त्याचा हे स्ट्रेस = हे त्याचं गुणोत्तर आहे. N = mm². एवढं फक्त लिहायचं आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला हुक्स लॉ एक्सप्लेन करायचं आहे. हुक्स लॉ एक्सप्लेन करून पुढे तुम्हाला त्या सायंटिस्टचं नाव आणि तुम्हाला नंतर त्याचं हे लिहायचं आहे तो कधी त्यांनी काय केलं. आणि त्याच्यानंतर चेंज इन लेंथ, आपण चेंज इन लेंथ बघू. चेंज इन लेंथ म्हणजे काय, लांबीतले बदल. चेंज इन लेंथ, तर चेंज इन लेंथ म्हणजे काय, लांबीतील बदल. मराठीतला सांगायचं म्हटलं तर लांबीतील बदल. चेंज इन लेंथमध्ये काय, चेंज इन लेंथ ऑफ द बार सब्जेक्ट टू द एक्सेल लोड कॅन बी फाउंड बाय द ॲडजस्टिंग रिलेशन ऑफ मॉड्युलस इलॅस्टिसिटी. त्याचा फॉर्म्युला DL = PL/AE. हे लिहायचं फक्त. चेंज इन लांबीतला बदल त्याचं इथून तर इथपर्यंत लिहायचं आणि हा फॉर्म्युला लिहायचा. आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे प्रोफेशनल लिमिटपर्यंत एवढं. म्हणजे तुम्हाला ते एक मराठीत एक्सप्लेन करून सांगतो. अक्षीय भाराच्या अधीन असलेल्या पट्टीच्या लांबीतील बदल लवचिकतेच्या मॉड्युलस संबंधाच्या समायोजित करून शोधला जाऊ शकतो. पट्टीचा विस्तार, तन्य बल आणि पट्टीच्या लांबीचा थेट प्रमाणात होणारा क्रॉस सेक्शन क्षेत्र लवचिक मॉड्युलसमध्ये व्यस्त प्रमाणात असतो. चेंज इन लेंथ
हे तर एक मराठीत एक्सप्लेन करून सांगितलं. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे, इथून तर इथपर्यंत लिहायचं आणि हा त्याचा फॉर्म्युला, हे त्याचं एक्सप्लेनेशन एवढं लिहायचं आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय, मराठीत जर म्हटलं तर सुरक्षिततेचे घटक. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेचे घटक. तर ते कामाचा ताणाचे कमाल ताण आणि कमाल ताणचे गुणोत्तर याची सामग्री म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेचे घटक. त्याच्यातले त्यांनी एक दिलेले आहे. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी जर तुम्हाला विचारलं, मॅक्झिमम स्ट्रेस, द वर्किंग स्ट्रेस, हे लिहायचं. रेशो, त्यांचा रेशो, फॅक्टर ऑफ सेफ्टीचा हा रेशो, मॅक्झिमम स्ट्रेस इज द वर्किंग स्ट्रेस, फॅक्टर ऑफ सेफ्टी मॅक्झिमम स्ट्रेस ऑफ द वर्किंग स्ट्रेस, या पद्धतीने लिहायचं. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी येल्ड पॉईंट वर्किंग स्ट्रेस हे लिहायचं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी अल्टिमेट स्ट्रेस ऑफ द वर्किंग स्ट्रेस. लक्षात ठेवा मित्रांनो, फॅक्टर ऑफ सेफ्टी झाल्यानंतर मॅक्झिमम स्ट्रेस द वर्किंग स्ट्रेस, त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी येल्ड पॉईंट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, हे झाल्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी अल्टिमेट स्ट्रेस ऑफ वर्किंग स्ट्रेस, या 3 गोष्टी लिहायच्या आहे आणि त्याचं एक्सप्लेन करायचं. लोड ऑफ द फोर्स इज ऑन न्यूटन्स अँड स्ट्रेस लिहायचं आहे त्याचं. नंतर स्ट्रेन युनिट लिहायचे, मॉड्यूल ऑफ इलॅस्टिसिटी हे युनिट लिहायचं आहे, चेंज इन लेंथ हे लिहायचे. एक्सपान्शन म्हणजे काय, म्हणजे थर्मल एक्सपान्शन म्हणजे थर्मल विस्तार. ऑर्डिनरी मटेरियल एक्सपांड वेन द हिटेड, द कॉन्ट्रॅक्ट वेन द कोल्ड. दिस थर्मल स्ट्रेस द युजली रिव्हर्सिबल इन द सेन्स दॅट द मेंबर रिटर्न टू द ओरिजिनल शेप्स वेन द बाउट टू द ओरिजिनल टेम्परेचर. म्हणजेच सामान्य पदार्थ गरम झाल्यावर विस्तृतपणे होतो आणि थंड झाल्यानंतर आकुंचन पावतो. हे थर्मल स्ट्रेन सहसा उलट करता येण्यासारखं असतात. या अर्थाने हे सदस्य मूळ तापमानात आणल्यानंतर त्याचा मूळ आकार परत येत असतो. हे थर्मल स्ट्रेस म्हणतात, याला थर्मल स्ट्रेस म्हणतात. तर तुम्हाला फक्त थर्मल स्ट्रेसचं फक्त इथपर्यंत लिहायचं आहे तुम्हाला आणि त्याचं हे तुम्हाला DL अपॉन L अल्फा T म्हणजे ओरिजिनल लेंथ इज मेंबर. तो नंतर मग हा फॉर्म्युला लिहायचा आहे. T इज इक्वल चेंज इन टेम्परेचर, एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. थर्मल एक्सपेन्शन एवढं झाल्यानंतर थर्मल स्ट्रेन म्हणजे काय, थर्मल स्ट्रेनचे तुम्हाला फक्त इथपर्यंत लिहायचं. इफ द टेम्परेचर इज द इलॅस्टिक मेंबर चेंज अँड द करस्पॉन्ड चेंज इन द लेंथ इज अ टोटल properly present the strain setup in the member in the strain is called as thermal strain. ही डेफिनेशन लिहायची. थर्मल स्ट्रेनची हा फॉर्म्युला चेंज इन लेंथ प्रिव्हेंट अपॉन ओरिजिनल लेंथ हा लिहायचा आहे. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे, फक्त ही डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला लिहायचा आहे. आता थर्मल स्ट्रेनचं बी त्याच पद्धतीचा हे इथून तुमची ही डेफिनेशन तर इथपर्यंत लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा आहे. एवढंच फक्त तुम्हाला विचारणार परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एक मराठीत एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक समजेल. तापमानाचा जो वाढ किंवा घट झाल्यामुळे शरीराच्या विस्तार किंवा आकुंचन मुक्तपणे होऊ दिले जाणाऱ्या शरीराचे कोणतेही ताण येत नाही. जो विस्तार होतो किंवा आकुंचन रोखले गेले जाते त्या प्रतिरोधक शक्ती विकसित होत असताना अंतर्गत शक्ती निर्माण होणारा ताण म्हणजे थर्मल स्ट्रेस म्हणतात. मग हे त्याचे फॉर्म्युलेज वगैरे दिलेले आहे आणि त्याचं हे दिलेलं आहे. नंतर त्याचं खाली दिलं थर्मल स्ट्रेस अँड स्ट्रेन म्हणजे लांबीतील बदल पूर्णपणे प्रतिबिंबित होते. नंतर चेंज इन लेंथ इथं पार्शली प्रिव्हेंट, लांबीतील बदल अशांत प्रतिबंधित आहे. हे त्याचं एवढं म्हणजे आपण हे दिलेलं आहे. त्याच्यात हा बार आहे, A इज इक्वल टू B, हा लेंथ आणि डायग्राम A आणि डायग्राम B 1 2 या पद्धतीने दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बघू लॅटरल स्ट्रेन तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे. ही डेफिनेशन एव्हरी लिनियर स्ट्रेन द अकम्पेन्ड बाय द स्ट्रेन इज द अपोजिट नेचर ऑफ द डायरेक्शन राईट अँगल इज कॉल्ड एज लॅटरल स्ट्रेन. एवढे हे लिहायचं आहे लॅटरल स्ट्रेन आणि ही डायग्राम काढायची. ही डायग्राम काढल्यानंतर ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन करायचं बाकी काहीच नाही. एक तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे ते कळेल. प्रत्येक रेषेतानासोबत दिशा काटकोन विरुद्ध स्वभावाचा ताण असतो, त्याला लॅटरल स्ट्रेन म्हणतात. आणि ही डायग्राम जी आहे, ही डायग्रामचे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. I आणि व्यास D, लांबीचा स्टील रॉड, अक्षीय बल
पी म्हणजे फोर्स ने ओढला जाणारा रॉडची लांबी वाढते पण व्यास कमी होत नाही. या प्रकारात रेखीय ताण ताणापुरता असतो, बाजूकडील ताण संकुचित असतो. हे दिलेलं आहे या पद्धतीने. नंतर हे बघा तुम्ही पी इज इक्वल टू लेंथ, याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे तुम्हाला. फक्त काही नाही, डायग्राम काढायची, याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. हे त्याचे मीटर वगैरे नंतर त्यांचे लिहायचं. लिनियर स्ट्रेन डी एल अपॉन लेंथ, लिनियर स्ट्रेन डेल्टा डी अपॉन डी, नंतर लॅटरल स्ट्रेन, हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. तुम्हाला एक मराठीत सांग, ज्याप्रमाणे जर पट्टी पी ज्या पद्धतीने जर संकुचित शक्तीच्या अधीन असेल तर त्यापासून कमी होणारा व्यास जो रेखीय, त्याला रेखीय ताण म्हणतात. आणि नंतर ते एवढं तुम्हाला फक्त ही डायग्राम काढून, हे डेफिनेशन लिहून आणि ही डायग्राम काढायची, डायग्रामचं एक्सप्लेनेशन करायचं. डायग्रामचं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युले लिहायची, बाकी काहीच करायचं नाही. एवढंच आहे फक्त, जास्त काही नाही. नंतर पोषण रेशो म्हणजे पोषण प्रमाण, मराठीत म्हणतात त्याला पोषण प्रमाण. तर पोषण प्रमाण म्हणजे काय, तुम्हाला पोषण प्रमाण विचारल्यानंतर तुम्हाला आधी मराठीत एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. जेव्हा प्रोमेजेटिक भार तणावाचा लोड केला जातो, जेव्हा अक्षीय विस्ताराची साथ असते, बाजूकडील अंकुंचन, त्याचप्रमाणे जर बार कॉम्प्रेशन लोड केला असेल, अक्षीय कॉन्ट्रॅक्ट बाजूच्या पलीकडे जाऊन जी पार्श्व प्रमाणामध्ये जो बदल होत असतो त्यालाच पोषण रेशो म्हणतात. नंतर त्याचप्रमाणे तो खूप लहान असतो, तर त्याचं या भागामध्ये इथून तर इथपर्यंत तुम्ही लिहू शकतात किंवा इथून तर इथपर्यंत लिहा आणि त्याचा हा फॉर्म्युला लिहा आणि त्याचं युनिट आणि त्याचं जो मूल्यमापन असतं 0.25 ते 0.35 हे पॅशन रेशो एवढं लिहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली, काय वाटले, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा. थँक्यू.